नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता संख्याबळ आणि सत्ता स्थापनेचा गेम सुरू झाला। शिंदे सेनेनं आता थेट भाजपला दूर ठेवत कल्याण डोंबिवलीमध्ये आपला महापौर बसवण्यासाठीच्या आकडेवारीची जुळवाजुळव सुरू केली आहे। शिंदे सेनेच्या मदतीला मनसेनं आपल्या पाठिंब्याचं इंजिन जोडलेलं आहे आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये युतीमध्ये लढलेल्या भाजपवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ येण्याची चिन्ह आहेत। गेल्या काही दिवसांपासून केडीएमसी मध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला होता। ठाकरे सेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल झाले होते आणि त्यानंतर आज मोठी घडामोड घडली आहे। नवी मुंबईत कोकण भवन या ठिकाणी नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यासाठी आलेल्या शिवसेनेनं आपली मोठी खेळी खेळली आहे। केडीएमसी मध्ये शिवसेना मनसेचा महापौर होणार असल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला। कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे। युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत। प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी 50, शिंदेची शिवसेना 53 होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता केडीएमसी आकडेमोड पळवापळी, तो कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हतं। भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती। तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑब्विसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो। कारण प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल, तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे काही सत्ता स्थापनेची अडचण नव्हती, परंतु जर त्यांना आणखी पक्ष वाढवायचा आहे, सोबत आणखी घटक पक्ष घ्यायचा असेल तर आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही आहे।